यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको अशी ठाम भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे आणि त्यामुळे गरबा दांडिया आधीच नवा वाद घुमू लागलाय। यावरून नेमकं कसं राजकारण रंगलंय पाहूयात हा रिपोर्ट। नवरात्रोत्सव म्हणजे देवीची आराधना, आनंदाचं महापर्व आणि उत्साहाचा गरबा। पण यंदाच्या नवरात्रीत नागपूरसह अनेक ठिकाणी या सणावर वादाचं सावट पसरलंय। कारण विश्व हिंदू परिषदेनं काढलेलं फरमान नवरात्र उत्सवात गरब्यामध्ये मुस्लिम तरुणांना प्रवेश देता कामा नये अशी कडवट भूमिका विश्व हिंदू परिषदेनं घेतली आहे। त्यामुळे नव्या वादाची टिपरी आता वाजू लागली आहे। नवरात्रीतील गरब्यात फक्त हिंदूंना प्रवेश द्या, मुस्लिमांना नको। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड तपासा, येणाऱ्या सर्वांना टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा, वराह पूजन करून गरब्यामध्ये प्रवेश द्यावा। ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश देऊ नये। इतर धर्मीय तरुण आले की लवजिहाद सारख्या घटनांची भीती निर्माण होते। इतर धर्मीय तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या। संपर्क करून काही सूचना दिल्या की विधर्मी आणि असामाजिक तत्व या गरब्यामध्ये प्रवेश घ्यायला नको, म्हणून त्यांचं एक तर आधार कार्ड चेक व्हावं, नंतर त्यांनी टीका लावावा आणि मातेचं पूजन करूनच गरब्यात प्रवेश घ्यावा अशी विनंती आणि आग्रह आम्ही सर्व पंडालांना केला आहे। जे हिंदू धर्माला मानत नाही, जे लोक मूर्तीपूजेला मानत नाही, अशा लोकांचा प्रवेश गरबामध्ये व्हायला नको याचा आग्रह केला आहे। हिंदूंव्यतिरिक्त कोणीही नाही, हिंदूंव्यतिरिक्त कोणी नाही, जे धर्माला मानत नाही, जे लोक मातेला मानत नाही, असे लोक कोणी प्रवेश घ्यायला नको। त्यांना आगच लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलत आहे असं नाही, ते देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे। देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत, त्या संघटना तेच काम करत आहेत। विश्व हिंदू परिषदेच्या या मागणीनंतर राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं या मागणीला विरोध केलाय, तर भाजपानं समर्थन केलंय। या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे। मी अगदीच सर्व धर्म समभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही, बरोबर आहे, पण ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम चाललं आहे त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही। गरबा आयोजित करताना गरबा आयोजन समिती जी काही अटी शर्ती टाकतं त्यांचा अधिकार आहे, त्यामुळं त्या अधिकारावर तर कुठला गरबा कुठल्या नियमाने अटी तयार केलेला आहे, त्यावर पोलिसांची काय परवानगी घेतलेली आहे, तर प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला पोलीस परवानगी देतं आणि आयोजकाची ती इच्छा असते कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं। फक्त मतं मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मतं मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मीय येणार त्याचं समर्थन करतायत। अहो संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। अशा पद्धतीनं गरब्यांमध्ये इतर धर्मीय यावेत यासाठी जर का संजय राऊत समर्थन करत असतील आणि सर्व धर्म समभावाच्या गप्पा करणार असतील तर येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये हिंदू लोक तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत। गरबा किंवा दांडिया म्हणजे केवळ नाचगाण्याचा सण नाही, तर नवरात्रोत्सव म्हणजे श्रद्धा, एकता आणि आनंदाचं प्रतीक आहे। त्यामुळे आनंदाच्या सणात वादाचे विरजन कशाला असा सवाल उपस्थित होतोय। या निमित्तानं समाजात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये हीच अपेक्षा। नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह तेजस्विनी काटबटे, पुढारी न्यूज।